नमस्कार. आजचा आपला विषय आहे ना, तो खूप विचार करायला लावणार आहे. नक्कीच. म्हणजे बघा, एखाद्या वादातून किंवा कठीण परिस्थितीतून मागे हटणं हे नक्की काय आहे? कमजोरी की शहाणपणा? हा प्रश्न खूप खोल आहे, नाही का? अगदी. आणि म्हणूनच आज आपण यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे काही मानसशास्त्रीय लेख आहेत, काही यशस्वी लोकांच्या मुलाखती आहेत. आणि या सगळ्यांमधून आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की शांत राहण्यामागे नक्की काय विचार असतो. हो. आणि सुरुवात एका खूपच इंटरेस्टिंग सिद्धांताने करूया. एका स्रोतामध्ये कॉग्निटिव्ह रिसोर्स कन्झर्वेशन असं म्हटलंय. कॉग्निटिव्ह रिसोर्स कन्झर्वेशन म्हणजे काय नक्की? म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपली जी बौद्धिक आणि भावनिक ऊर्जा आहे ना, ती लिमिटेड असते. अच्छा, म्हणजे एक मर्यादेपर्यंतच आपण ती वापरू शकतो. बरोबर. आणि ती जर आपण प्रत्येक छोट्या मोठ्या वादातच खर्च केली तर मग महत्वाच्या निर्णयांसाठी ऊर्जा उरणारच नाही. म्हणजे मागे हटणं हां. एक प्रकारे ऊर्जेचं नियोजन झालं. अगदी. तो पराभव नाही, ते प्लॅनिंग आहे. बापरे, हा विचारच किती वेगळा आहे. म्हणजे आपण ज्याला ताकद समजतो, भांडण्याची ताकद, ती खरं तर आपली एनर्जी वाया घालवत असते. एक्झॅक्टली. अच्छा. आणि म्हणूनच ही निवड करणं म्हणजे शांत राहण्याचा निर्णय घेणं हे इतकं सोपं नाहीये. नाहीच. कारण समाजात कसं आहे, जो मोठ्याने बोलतो, जो वाद घालतो. त्यालाच दम असलेला माणूस समजला जातो. बरोबर. आणि इथेच इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचा मुद्दा येतो. आपल्या श्रोत्यांमध्ये याचे 2 भाग सांगितले आहेत. एक म्हणजे स्वजागरूकता. म्हणजे हे ओळखणं की मला तर राग येतोय किंवा मला स्वतःला सिद्ध करायचंय. परफेक्ट. आणि दुसरा जो त्याहून महत्वाचा आहे तो म्हणजे स्वनियमन. म्हणजे त्या भावडेच्या आहारी न जाता शांत राहण्याचा पर्याय निवडता येणं, याला खूप आंतरिक शक्ती लागते. हो. आणि मला यावर एक उदाहरण आठवलंय. एका स्रोतामध्ये होतं की एका मोठ्या कंपनीचे सीईओ होते. ओके. आणि त्यांनी एका मीटिंगमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा एक छोटासा मुद्दा मान्य केला. तो खरं तर टेक्निकली चुकीचा होता. अच्छा. तरीही मान्य केला. असं का? तेच. त्यांना नंतर विचारल्यावर ते म्हणाले की त्या एका मुद्द्यावर वाद घालून मी ती मीटिंग जिंकली असती, पण दीर्घ काळासाठी एक महत्वाचा व्यावसायिक भागीदार गमावला असता. कधीकधी नातं जिंकणं हे वाद जिंकण्यापेक्षा जास्त महत्वाचं ठरतं. वाह, क्या विचार आहे. हीच तर खरी मॅच्युरिटी आहे. हे समजणं की प्रत्येक लढाई लढायची नसते. खरंय. काही लढाया फक्त आपल्या अहंकारासाठी असतात. बरोबर. समुद्राचं उदाहरण किती छान आहे ना. वरून शांत दिसतो, पण आत प्रचंड ताकद असते. शांतता ही त्या शक्तीचं प्रदर्शन आहे, तिच्या अभावाचं नाही. पण एक मिनिट, इथे एक प्रॅक्टिकल अडचण आहे. म्हणजे एका स्रोतात एक संवाद तज्ज्ञ असं म्हणतात की जर तुम्ही सततच मागे हटत राहिलात तर लोक त्याला तुमची कमजोरी समजायला लागतात. हो, ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. मग ती लाईन कुठे ओढायची, कुठे शांत राहायचं आणि कुठे नाही? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे ना, ते उद्देश या शब्दात आहे. तुमची निवड हेतुपुरस्कर आहे की भीतीपोटी? म्हणजे बघा, जर तुम्ही नातं जपायला, तुमची मनःशांती टिकवायला किंवा मोठी लढाई लढण्यासाठी तुमची ऊर्जा वाचवायला मागे हटत असाल तर ती तुमची ताकद आहे. अच्छा. पण जर तुम्ही फक्त संघर्ष टाळायचा आहे म्हणून किंवा परिणामांच्या भीतीपोटी गप्प बसत असाल तर मग ती कमजोरी ठरू शकते. म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसू नये? अजिबात नाही. पण जिथे तुमच्या मूल्यांवर किंवा आत्मसन्मानावरच प्रश्न येतोय तिथे शांत राहणं योग्य नाही. निवड आपली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर मागे हटणं ही एक मजबुरी नाही, तर ती एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे, एक चॉईस आहे. हो, मीच बरोबर आहे हे सिद्ध करण्यापेक्षा आपण शांततेत एकत्र राहू शकतो का, या विचाराला जास्त महत्त्व देणं, इगोपेक्षा पीस निवडणं. हेच मोठ्या मनाचं लक्षण आहे, कमजोरीचं नाही. बरोबर. आणि मला वाटतं या चर्चेच्या शेवटी आपल्या स्रोतांमधलं एक वाक्य खूपच समर्पक आहे. कोणतं? की सिंह मोठी झेप घेण्यासाठी नेहमी 2 पावलं मागे सरकतो. वाह, अप्रतिम. आणि याच विचारासोबत आज आपण थांबूया. श्रोत्यांसाठी फक्त एक विचार. आपण मागे घेत असलेला प्रत्येक पाऊल हे कदाचित भविष्यातल्या कोणत्या तरी मोठ्या झेपीची तयारी तर नसेल ना?